हाय हॅलो नमस्कार. उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण मिक्स कडधान्याची ही कुरकुरीत भजी बनवणार आहोत. 5 ते 6 प्रकारचे कडधान्य वापरून आपण ही भजी बनवू शकतो. इथे मी मोड आलेले मूग, मटकी, काळे चणे, सफेद वाटाणे घेतलेले आहेत. तुम्ही इथे हिरवे वाटाणे किंवा काबुली चणे सुद्धा घेऊ शकता. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेणार आहोत. ही कडधान्य मिक्सरला वाटून घेतानाच आपल्याला यामध्ये आणखी काही पदार्थ ॲड करायचे आहेत. चला तर मग आपल्याला किती तिखट हवंय त्यानुसार हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं टाकूया. त्यानंतर आपण 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून धणे आणि पाव टीस्पून हळद टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. हे बघा, हे सर्व साहित्य असं आपण जाडसर फिरवून घेतलेलं आहे. पाणी अजिबात वापरलेलं नाहीये. आता हे एका भांड्यात काढून घेऊया. आता हे आपलं मिश्रण थोडंसं सैलसर आहे म्हणून आपण पाव कप बेसन टाकून घेतलंय आणि 1 वाटी कोथिंबीर टाकून घेतली आहे. हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया आणि मग असं छोट्या छोट्या आकारात हे तळून घेऊया. ही मिक्स कडधान्याची भजी खायला खूप टेस्टी लागते आणि विशेष म्हणजे मुलांना खूपच आवडते. तुम्ही ही भजी कोणत्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता. अगदी जेवणाच्या पानात वाढण्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेला चहासोबत देण्यासाठी या भजी एक उत्तम पर्याय आहे. शिवाय अशी मिक्स कडधान्यांची भजी खाल्ल्यावर तुमचं कौतुक होईल ते वेगळंच. हे बघा, दोन्ही बाजूने छान अशी तांबूस रंगावर खरपूस अशी ही भजी आपण तळून घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपण सर्व भजी तळून घ्यायची आहे. ही बघा, अशी छान कुरकुरीत भजी खाण्यासाठी तयार आहे. ही मिक्स कडधान्याची भजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.